नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या खूपच चर्चेत आहे. तसेच TRPच्या यादीत देखील प्रथम स्थानावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी विशेषतः प्रेक्षकांना भरपूरच आवडत आहे. या मालिकेचं पूर्ण कथानक सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि प्रतिमा या पात्राभोवती फिरतं. नुकतीच मालिकेत प्रतिमाची एंट्री झाली आहे. तिची स्मृती परत आणण्यासाठी सायली आणि पूर्णा आजी खूप प्रयत्न करत असल्याचं सध्या मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे. ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी साकारली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व उत्तम लेखिका म्हणून शिल्पा नवलकर यांना ओळखलं जातं. ठरलं तर मग ही मालिका देखील शिल्पा नवलकर यांनीच लिहिली आहे. सध्या ही मालिका प्रसिद्धीच्या उंच शिखरावर असतानाच शिल्पा नवलकर यांनी या मालिकेतून दुसऱ्या नव्या मालिकेत एंट्री केली आहे. तर आता प्रेक्षकांना प्रश्न पडलाय, प्रतिमा आत्याची भूमिका कोण साकारणार आहे? तर मंडळी, प्रतिमा आत्याची भूमिका देखील शिल्पा नवलकर साकारणार आहे आणि नव्या मालिकेत त्यांची एंट्री झाली आहे. तर जाणून घेऊ कोणती आहे ती नवीन मालिका. कलर्स मराठीने नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या मालिकेचं नाव दुर्गा असं आहे. अनन्याचा प्रतिशोध घेणाऱ्या दुर्गाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे ही मुख्य नायिका म्हणून आहे. तर अभिषेकची भूमिका अंबर गणपुले याने साकारली आहे. याच मालिकेत शिल्पा नवलकर एका नवीन पात्रात दिसणार आहेत. त्यांची ही भूमिका सकारात्मक की नकारात्मक आहे हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यासाठी नक्की ही मालिका पहा. धन्यवाद.